आजच्या प्रयोगाचे नाव आहे ॲनिमोमीटर. आजच्या प्रयोगाचा उद्देश असा की ॲनिमोमीटर हे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे. हे हवामान केंद्रात वापरले जाणारे एक महत्त्वाचे उपकरण आहे. ॲनिमोमीटर हा शब्द ग्रीक भाषेतील ॲनिमोस या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ वारा असा होतो. हवामानशास्त्रात वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही उपकरणाला ॲनिमोमीटर असे म्हणतात. या किटचा उद्देश असा आहे की सोपे ॲनिमोमीटर तयार करणे आणि वाऱ्याचा वेग कसा मोजतात हे दाखवणे. आता जाणून घेऊया याचे तत्व. ॲनिमोमीटर हे वाऱ्याच्या गतीमुळे निर्माण होणाऱ्या बलावर काम करते. जेव्हा वारा पंख्यावर आदळतो तेव्हा तो त्यांना पुढे ढकलतो आणि ते फिरायला लागतात. जेवढ्या वेगाने वारा वाहतो तेवढ्या वेगाने हे पंखे फिरतात. या फिरण्याचा गतीचा दर या वाऱ्याच्या गतीच्या दराशी थेट प्रमाणात असतो. सोप्या भाषेत बोलायचं झालं, जेवढ्या वेगाने पंखे फिरेल तोच वाऱ्याचा वेग असतो. आता बघूया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे दातेरी किनार असलेली एक रबर डिस्क, एक प्लास्टिक बेस, 4 अर्धवर्तुळाकार प्लास्टिक कप, 4 कप होल्डर, एक धातूचा दांडा, एक प्लास्टिक स्लीव्ह आणि 2 स्टॉपर. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी टेबलावर असे साहित्य मांडून घ्यायचे. मग हा प्लास्टिक बेस घ्यायचा आणि एक स्टॉपर घ्यायचा, ज्यामध्ये खाचे असेल असे. तो या दिलेल्या चित्रामध्ये व्यवस्थित बसवून घ्यायचा या प्रकारे. त्यानंतर हा धातूचा दांडा घ्यायचा आणि या स्टॉपर मध्ये असा बसवून घ्यायचा. त्यानंतर ही प्लास्टिक स्लीव्ह घ्यायची आणि ती इथे बसवून घ्यायची. त्यानंतर ही EVA डिस्क घ्यायची, त्यामध्ये स्टॉपर लावायचं. या पद्धतीने फसवून घ्यायचं. त्यानंतर हे साईडला ठेवायचं. एक कप होल्डर घ्यायचे आणि हे कप यामध्ये असे फसवून घ्यायचे. हे झाल्यानंतर हे यामध्ये फसवून घ्यायचे. यामध्ये आपण याला व्यवस्थित काटेरी याच्यामध्ये डिस्क मध्ये याला फसवून घे. या या कपाचे जे खोलगट भाग आहे ते एका साईडला ठेवायचे एका दिशेने. हे झालं आपलं ॲनिमोमीटर तयार. पण याला वाऱ्यात ठेवल्यावर हे फिरते तर खरं, पण वाऱ्याचा वेग मोजतात कसा? जेव्हा हे हवेत ठेवल्यावर या प्रकारे फिरतं तेव्हा हे कप याचा पूर्ण एक गोलाकार परीघ कव्हर करतात. आणि दुसरी गोष्ट, एका मिनिटात हे जेवढे रोटेशन करेल, जेवढ्या फेऱ्या मारेल, सपोज एका मिनिटात यांनी जर 60 फेऱ्या मारल्या तर त्या 60 फेऱ्या घ्यायच्या. आता परीघाचं एक सूत्र आहे, पाय इंटू डी. आता डी काय आहे? तर डी म्हणजे याने जो परीघ कव्हर केला आहे तो या कपापासून तर दुसऱ्या कपापर्यंतचा डी म्हणजे तो झाला डायमीटर. याचं अंतर जवळपास 14 सेंटीमीटर आहे. आणि परीघचा एक फॉर्म्युला आहे पाय डी. तर पायची व्हॅल्यू आहे 3.14. तर 3.14 गुणिला 14 अप्रॉक्सिमेटली आन्सर येते 44. आता जेवढे एका मिनिटात याचे रोटेशन झाल्या, फेऱ्या झाल्या, 60 फेऱ्या झाल्या सपोज एका मिनिटात, तर 60 गुणिला 44 याचं उत्तर येईल 2624 म्हणजे 2640 हे झालं एका मिनिटामध्ये याची गती म्हणजे सेंटीमीटर पर मिनिट. जर आपल्याला याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर 2640 ला 100 न भागावं लागेल. म्हणजे 2640 भागीला 100 हे होईल, कन्वर्ट होईल मीटर मध्ये. तर 26.40 मीटर पर मिनिट असा हवेचा वेग निघेल. यातून आपण काय शिकलो?
ॲनिमोमीटर हे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरले जाणारे एक वैज्ञानिक उपकरण आहे. हे उपकरण वाऱ्याच्या फिरण्याच्या गतीच्या तत्वावर काम करते. जितका जास्त वेगाने वारा तितक्या वेगाने हे कप फिरतील. आपण परीघ गुणिला फेऱ्या या गणिताच्या सूत्रावरून वाऱ्याचा अंदाजे वेग काढू शकतो. आता जाणून घेऊया याचे उपयोग. ॲनिमोमीटर हे हवामानशास्त्रात हवेचा वेग मोजण्यासाठी आणि त्याची दिशा ठरवण्यासाठी वापरण्यात येते. दुसरं, नौकायानमध्ये वाऱ्याची दिशा कोणत्या दिशेने आहे त्यानुसार जहाज त्या दिशेने वळवल्या जातात. या प्रयोगासंदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.